अमेरिकेनं भारतावर आकारण्यात येणाऱ्या टॅरिफमध्ये मोठी कपात केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. या चर्चेत नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली. ते अमेरिका आणि प्रामुख्याने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करतील असा दावा ट्रम्प यांनी केलाय. यामुळे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यास मदत होईल. यामुळे भारतावर आकारले जाणारे परस्पर शुल्क 25%वरून 18%वर आणत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांच्यासोबत. निलेश सर, 25%वरून अमेरिकेनं टॅरिफ 18%वर आणलेला आहे. नेमका अमेरिकेनं अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतलाय? या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे भारत आणि अमेरिकेमधली ट्रेड डील ही फायनल झाल्याची माहिती समोर येते. या संदर्भातलं सूतोवाच हे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. त्यांनी एक ट्विट करत किंवा एक्सवर त्यांची जी माहिती आहे ती देत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. साधारण 25%वरून 18% इतका टेरिफ जो आहे तो भारतावर लागणार आहे. पण तुम्ही म्हणाल हा तर 50% होता, 25% कुठून झाला? तर रशियाबरोबर जो आपण व्यापार करत होतो तो बंद केल्यामुळे तो वाढीव 25% कमी करत जो 25% टेरिफ होता तो 18% करण्यात आल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते. अद्याप या संदर्भात भारत सरकारनं कोणतंही सूतोवाच केलेलं नाही. याचबरोबर या ट्रेड डीलमध्ये भारताबरोबर साधारण $500 बिलियन उद्योग जो आहे वाढवला जाईल, व्यापार वाढवला जाईल अशा स्वरूपाची माहिती दिली जाते. त्यामध्ये आयटी सेक्टर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल, यातही गुंतवणूक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे शेअर बाजारामध्ये याचे परिणाम निश्चितपणे खूप चांगले पाहायला मिळतील. रात्री उशिरापर्यंतच जो गिफ्ट निफ्टी आहे तिच्यामध्ये वाढ पाहायला मिळतीये. 600 अंकांपर्यंतची वाढ या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. अत्यंत महत्वपूर्ण बातमी असेल, मधल्या काळामध्ये युरोपियन युनियन बरोबर भारत सरकारनं ट्रेड डील साईन केली होती आणि तिला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जात होतं. आता ही डील अत्यंत महत्वाची आणि याचा परिणाम निश्चितपणे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मात्र भारतानं या बदल्यामध्ये युएसला काय दिलंय, काय कबूल केलंय हे अद्याप स्पष्ट होत नाही. मात्र भारत अमेरिकेकडून जास्तीत जास्त तेल हे आयात करेल असे संकेत मिळताना पाहायला मिळत आहेत. व्हेनेझुएला मार्गे हे तेल आयात होईल असं सांगितलं जात आहे. मात्र भारत सरकारने अद्याप या संदर्भात कोणतंही सूतोवाच केलेलं नाही. सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर या अमेरिकेच्या निर्णयामुळे कालही सेन्सेक्सवर याचे चांगले परिणाम दिसले, निफ्टी वाढला होता. तर आज सुद्धा सकारात्मक परिणाम आपल्याला भारतीय शेअर बाजारात दिसणार आहेत.